वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अर्थातच आज आपण मकर संक्रांतीविषयी माहिती पाहणार आहोत. लवकरच मकर संक्रांती हा खूप मोठा सण आपल्या हिंदू धर्मातला आहे, ज्याच्यामध्ये मकर संक्रमण होतं, सूर्याचं संक्रमण होतं. यावर्षी मकर संक्रांत जी आहे ती 14 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळे त्याला संक्रांत असं म्हणतात. सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रवासाची ही सुरुवात असल्यानं हा दिवस शुभ मानला जातो. सूर्याचा मकर राशीत प्रवेश म्हणजे मकर ही शनीची रास, आणि खरं जर बघितलं तर सूर्य आणि शनी एकमेकांचे खरं तर शत्रुग्रह आहेत. त्यामुळे सूर्याचं मकर राशीतलं आगमन म्हणजे कर्तव्य, कर्म, शिस्त, धैर्य, परिश्रम यांना वाढणारी ऊर्जा. 2026 मध्ये सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा सूर्य शनी दृष्टी संबंध तयार होतो, त्यामुळे हा कर्मफळाचा संकेत आहे. गुरुच्या राशीनुसार संक्रांतीची पवित्रता दान, पुण्य आणि आध्यात्मिकतेकडे झुकाव देणारी ठरणार आहे. मकर संक्रांत आणि उत्तरायण सूर्य उत्तर दिशेला प्रवास सुरू करतो. राहू केतूच्या स्थानामुळे आध्यात्मिक साधनेमध्ये प्रगतीची योग्यता हे या दिवसाचे ज्योतिषीय फलित. सूर्य म्हणजे आत्मा, तेज, अधिकार, नेतृत्व, आणि संक्रांतीच्या काळात यांची ऊर्जा स्थिर, गंभीर आणि कार्यक्षम होते. कर्मप्रधान वृत्ती वाढते, नवे संकल्प, नवी दिशा आणि अडचणींवर मात करण्याची क्षमता मिळते. याची जर तुम्ही पौराणिक पार्श्वभूमी बघितली तर भीष्म पितामह जे होते त्यांनी इच्छामरण म्हणून देहत्याग सूर्याच्या उत्तरायणास सुरुवात झाल्यानंतर केला. त्यामुळे हा काळ पवित्र देवांचा दिवस किंवा देवयान मार्ग मानला जातो. भारताच्या विविध प्रांतामध्ये सूर्यनारायणाची पूजा, आरोग्य आणि समृद्धीची प्रार्थना करण्याचा हा दिवस मानला जातो. मकर संक्रांत म्हणजे खरं तर पीक काढणीचा काळ, त्यामुळे तामिळनाडूत पोंगल, आंध्रामध्ये संक्रांती, पंजाबमध्ये लोहरी, महाराष्ट्रामध्ये तिळगुळ सण असं म्हटलं जातं. या सर्व माग सूर्यदेवाचा परिवर्तन आणि ऋतुचक्राचा शास्त्रीय आधार आहे. जर खगोलशास्त्रानुसार बघितलं तर पृथ्वीची अक्षरेषा काढलेली असल्यामुळं सूर्याचं स्थान हे बदलत राहतं. 14 जानेवारी पासून सूर्य उत्तरेकडे झुकायला लागतो, त्यामुळे दिवस वाढतो. म्हणजे जी आता रात्र जास्ती होती आता दिवस वाढेल, त्यामुळे अर्थातच तापमान क्रमाक्रमाने वाढत जातं. शेतात नवीन ऊर्जा, मनावर त्याचे सकारात्मक परिणाम हे होत राहतात. मकर संक्रांतीने हेमंत ऋतूनंतर वसंतातील उबदारपणाची सुरुवात होते. सूर्याची किरण थेट येऊ लागल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे तीळ, गुळ, तूप यांचं सेवन आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर ठरतं. 12 राशींवर या संक्रांतीचा काय परिणाम होईल तर मेषेला कामात प्रगती, वरिष्ठांची कृपादृष्टी, करिअरमध्ये महत्वाचा टप्पा ठरेल. वृषभेला परदेश गमन, उच्च शिक्षण, प्रवासाचे योग आणि आर्थिक स्थिती सुधारेल. मिथुन रास असेल तर अनपेक्षित धनलाभ, भागीदारीतून फायदा, लाभदायक काळ असेल पण सावधतेने वागा. कर्क राशीला नाती, विवाह, पार्टनरशिपमध्ये महत्वाचे निर्णय घेता येतील, स्थिरता मिळण्याचा काळ आहे. सिंह राशीला आरोग्यात सुधारणा, कामातली शिस्त वाढेल, नवे कौशल्य शिकण्याचा योग येईल. कन्या राशीला क्रिएटिव्ह कामामध्ये यश येईल, प्रेम प्रकरणात्मक सकारात्मक घडामोडी घडतील, मुलाबाबत शुभ राहील. तुळ घर, जमीन, स्थावर मालमत्तेबाबत निर्णय घेतला जाईल, भावनिक स्थिरता निर्माण होईल. वृश्चिक रास प्रवास, नवीन संपर्क आणि मानसिक ऊर्जा वाढवेल. धनुराशीला आर्थिक लाभ, साठवणुकीत वाढ आणि कुटुंबासाठी चांगला काळ राहील. मकर राशीला सूर्य राशीचा प्रवेश तेज, आत्मविश्वास आणि नवीन सुरुवात आणि नेतृत्वाची संधी देईल. कुंभ राशीला गुप्त ऊर्जा सक्रिय करेल, आध्यात्मिक साधना, ध्यान आणि संशोधनात यश देईल. आणि मीन राशीला मित्रांकडून मदत, समाजात मान आणि उद्दिष्ट पूर्ण करण्याचा काळ आहे. मकर संक्रांतीचे आध्यात्मिक आणि आरोग्य लाभ तुम्हाला माहिती आहे की जसं की तिळगुळ खाल्लं जातो, जे शरीराला रोग प्रतिबंधकारक शक्ती देतात. फार बघाल तर आपल्याकडे सूर्याला फार महत्व आहे, अर्घ्य देणं वगैरे. यामुळे काय आहे तर व्हिटॅमिन डी वाढतं आणि अर्थातच आपली त्वचा ही उत्क्रांतीत किंवा चांगली तेजस्वी होते. तर अशा प्रकारे हा मकर संक्रांतीचा जो उत्सव आहे हा खरोखरीच नवीन ऊर्जा, नव्या संधी आणि सकारात्मकतेचा प्रवाह सुरू करणार आहे. 12 राशींनाही त्याची विविध शुभ फलं प्राप्त होतात जी मी तुम्हाला सांगितली. हा कार्यक्रम आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम.